क्रमांकाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय गोविंद यादव साहेब। चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय यादव साहेब। हार्दिका 11 चांडगाव संघ ठरला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी। तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला हृदय 11 सारसोली। त्याच्यानंतर हृदय 11 सारसोली रोड खुर्द संघ राणा मोरेचा संघ। दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला श्लोक 11 चांडगाव आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला स्वरा ओवी 11 खैराळे संघ। एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या गंभे साहेबांनी। बघा त्यांच्या चेहऱ्याकडं। खैराळे गंभे साहेब हे जाणार की घरी राहणार? हा डोंबिवलीला जाणार का? काय बस केलेली आहे गाडी आहे? पण खरं तर इथं थांबले पाहिजे होते आज खैराळ्यामध्ये। मोठी पार्टी झाली पाहिजे होती। 1,11,000 आलेत। थोडी मोठी रक्कम नाही आहे ना? वरचे 11,000 तरी खर्च झाले पाहिजेत आज। तर असो आपण पुढची सूत्र सन्मान करण्यासाठी आपण येऊया तांडेल साहेबांकडे। धन्यवाद वेदांत। या ठिकाणी शिवमराठा चषक चांदगाव ही स्पर्धा आपण नक्कीच पाहिली आणि आजच्या दिवसातील अंतिम लढत देखील पाहिली। श्लोक 11 चांदगाव पक्ष पाहिला तर स्वरा 11 खैराळे सन्माननीय विवेक गंभे सरांचा हा संघ पाहतो आपण। स्वरा ओवी संघाचं संघमालक विवेक गंभे यांच्याकडे अलंकार साठी 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे। अलंकार स्वरा ओवी संघाचा मॅच विनर खेळाडू आपण हे पारितोषिक घेऊन जायचं आहे। आपल्या संघ मालकाने लावला होता मॅच विजयी केली तर 1000 रुपयाचा तब्बल पारितोषिक। स्वरा ओवी 11 संघाचा मॅच विनर एक गिनतीचा फलंदाज या ठिकाणी 1000 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश रक्कम सन्माननीय विवेक गंभे सर या संघाचा मुख्य फ्रँचायझी संघ मालक आहेत आणि त्यांच्याकडनं विनर खेळाडू अलंकार साठी कॅश प्राइज 1000 रुपयाचा देण्यात येत आहे। धन्यवाद या ठिकाणी वेल डन अलंकार। तर एक याच्यात श्लोक 11 चांदगाव संघाचा संघनायक विवेक मधुकर यादव हा सकाळीच फोटोग्राफर फोटोशूट करताना म्हटला होता का तांडेल सर 2 नंबर जी चषक आहे त्या चषकाला घेऊन मी फोटो करतो शूट। तर त्याला वैशिष्ट्य का नक्की त्यांनी 2 नंबरची टॉपिक का निवडली फोटो करण्यासाठी? विवेक यादव यांनी सकाळीच सांगितलं होता की 2 नंबर नक्कीच आमचा असेल। विनंती करतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय निनाद फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय निनाद। निनाद यांनी 14 धावा आपल्या फलंदाजीच्या मार्गदर्शन संघासाठी केले होते म्हणून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय। हॅलो मी A1 सुपर सेलचे जे सर्व सहकारी आहेत त्यांनी समोर यायचे आहे। सर्व स्टाफ A1 सुपर सेलचा सर्व स्टाफ आपण या ठिकाणी यायचा आहे आपणास विनंती करतोय। अनिलजी गायकवाड साहेब आणि अमोलजी यादव यांचे सर्व हे सहकारी खऱ्या अर्थाने त्यांना इथे मोठं सहकार्य या त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे। तर सर्व या ठिकाणी आपण यायचं आहे। ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाचं सुरुवातीची पहिली मॅच
ज्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता अलंकार, सोरा ओवी खैराडे संघाचा अलंकार. जे प्रथम पारितोषिक आहे तब्बल 1,11,000 A1 सुपरसेल अनिलजी गायकवाड आणि अमोल यादव यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलंय. आणि पुन्हा दोन्ही मॅच अलंकारच्याच आहेत. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच अलंकार. आणि क्वालिफायचा जो मॅच झाला त्या मॅच मध्ये सोरा ओवी खैऱ्याचा निनाद रसाळ ज्याने 21 धाव्यांची खेळी केली होती. निनाद रसाळ ज्याच्या नावावरती 9 बाईक आहेत. मॅन ऑफ द मॅच निनाद रसाळ. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्याने 3 दिवस या ठिकाणी पंचांची भूमिका, सरन्यायाधीशाची भूमिका ज्यांनी बजावली गेली त्या पंचांचा इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय कल्पेश म्हात्रे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. शाळ आणि मायाची उपदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं शुभ सन्मान करण्यात येत आहे. दिलीपजी साळुंके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सन्मानाचा स्वीकार करत असताना खऱ्या अर्थाने कल्पेश म्हात्रे आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. सुंदर पद्धतीचं त्यांचं काम या 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा सन्मान असणार आहे नितेश नरहरी. तदनंतर तिसरे पंच खऱ्या अर्थाने रवींद्र अर्थात पॉन्टिंग या नावाने परिचित त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. रवींद्र ढोमे यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय संतोष रठाडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा शुभ सन्मान करायचा आहे. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं शुभ सन्मान करायचा आहे. तदनंतर पुढचा सन्मान आमचे सहकारी मित्र नावेगावला बिलॉंग करणारे उपेश तांडेल सरांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. उपेश तांडेल यांचा इथे शुभ सन्मान त्यांचा आवाज 3 दिवसामध्ये आपण ऐकलं त्यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय A1 सुपरसेलचे ऑनर अर्थात अनिल गायकवाड यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. पुढचा सन्मान वेदांत कंटक यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. ज्यांचा आवाज आपण 3 दिवस ऐकलत
त्यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पुढचा सन्मान आहे वेदांजी कंटक मॅन फ्रॉम अलिबाग मल्याण यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. अमोलजी यादव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. माई चुबदार शार प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान करण्यात येत आहे. तर आता आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जाऊया. बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करतोय आता. धन्यवाद भोईर सर. नक्कीच ह्या शिव मराठा चषक 2026 या स्पर्धेचं सातत्याने 2 दिवस या ठिकाणी माझ्या साथीला खांद्याला खांदा लावून आपला आवाज नक्कीच पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. असे माझे साथी समालोचक पाहिलं तर ग्रामपंचायत नव्याला बिलावल असं नौकार गावातील सुपुत्र पाहतो आपण प्रदीप महादेव भोईर यांना एक मायेचं उपदार शाल देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी स्वीकार करा. प्रदीप भोईर सर अतिशय सुंदर आपला आवाज जनतेच्या कानापोहत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नौकार गावाला बिलावून असणारे हे समालोचक पाहतोय आणि तेवढंच कौतुक करू एवढं कमी आहे. ग्रामस्थ मंडळ आणि शिव मराठा चषक चांदगावचं अतिशय सुंदर ही स्पर्धा तुमच्या आमच्या अस्मितेसाठी असणारी ही स्पर्धा थँक्यू. तत्पूर्वी आपण इतर बक्षिसांकडे वळणार आहोत. कमिटी 1 मिनिट या. तत्पूर्वी या स्पर्धेमधला म्हणजे शिव मराठा चषकातला 4था क्रमांक पण चांडगाव प्रीमियर लीगचा 2रा क्रमांक ज्या संघानं पटकावला तो संघ आहे हार्दिका 11 चांडगाव संघ. हार्दिका 11 चांडगाव संघ विनंती असेल आपण यायचं आहे आणि आपल्या 4थ्या क्रमांकाचा चषक या ठिकाणी स्वीकारायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी हार्दिका 11 साठी ज्यांच्या माध्यमातून निश्चित रूपानं या ठिकाणी ही ट्रॉफी आपण स्वीकारायची आहे. हार्दिका 11 संघ हार्दिका 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांच्या माध्यमातून इथे जर पाहिलं तर ही चांडगाव प्रीमियर लीगची 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारली जाते आणि त्याचबरोबर रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे जे दिलं जाईल. एकमेव स्पर्धा आहे जी गावची प्रीमियर लीगला मोठ्या लीग सोबत जोडते ज्याच्यातून मोठे खेळाडू समोर येतात. तसं पाहायचं झालं तर सामना डॉमिनेटिंग होता. 1 साइड सामना होता खैराळे संघाकडे पण त्यात सुद्धा मजा आणण्याचं काम केलं होतं या गावच्या संघानं आणि इथूनच गावचा संघ वरती जातो. भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला हेच समजून येईल आज खैराळे संघ का फेमस झाला का वरती आला. त्यांनी प्रेशर नाही घेतला. रिलॅक्स राहिले रिलॅक्स खेळले आणि त्याच्यामुळे आज ते इथपर्यंत आले. निश्चित रूपानं खूप खूप शुभेच्छा. आता मात्र मुख्य बक्षिसांकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. नक्कीच काय ट्रॉफीचं काय हां खाली काळोख पडतोय म्हणून वरती घेतोय नो प्रॉब्लेम. आता तसे पण मॅच झालेले आहेत त्याच्यामुळे बॉल नाही दिसला तरी चालेल आणि बाकी सगळे ग्रुपने जाणार आहेत. मी एकटाच घरी जाणार आहे अलिबागला तर त्याचं लक्षात घेऊन जरा आपण लवकर उरकवू. नाही यादव साहेब तुमचं खूप प्रेम आहे पण मला उद्या सकाळी वेगळं काम आहे. निश्चित रूपानं अजून कोणाचं काही बक्षीस द्यायचं राहिलंय का कुठला मॅन ऑफ द मॅच वगैरे राणा कुठे गेला
नाही ना? हा, म्हणजे ट्रॉफ्या संपल्या. निश्चित रूपानं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हार्दिका 11 संघ धन्यवाद. हा या चला, फक्त थोडंसं हा टेबलला नका काही. आता शिवरायांची आणि गणेशाची प्रतिमा आहे. चला प्रज्योत जा बाबा, फोटो काढून घे. आता आपण बक्षिसांकडे वळणार आहोत. सर्वात आधी या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्याला हा श्लोक 11 संघ, जेवढे खेळाडू आहेत त्यांनी इथं बसा संघ मालकासहित. या चला, इथे समोर बसून घ्या. या चला या. अलंकारला द्यायचा ना बेस्ट फिल्डर. त्याच्या पहिल्या मॅचची रील व्हायरल झाली पाहिजे होती. त्याने किती काय चांगलं केलं तरी शेवटला तेच दिसून येणार ना, हायलाईट होणार पहिल्या मॅचमध्ये. हां, तुमच्यामधलं कोण तारक मेहता का उलटा चष्मा बघता नाही बघता मला माहीत नाही, पण त्यातला गोली आहे त्यांच्या GPL 3 मध्ये बघा, त्याने अशीच फिल्डिंग केली. असा उभा राहिला आणि बॉल बाजूने गेला होता. या चला, प्रेम बसले का बाबा? या. आणि ओनर कुठे आहे? ओनर हा यस, ओनर बसलेले आहेत. त्यांचा आनंद बघण्यासारखा होता चिठ्ठीत नाव आल्यानंतर. इथं काय होळी सुरू झाले. बैलगाडी का? बैलगाडीत पण आलाय. कुठल्या गटाला दादा? दुसऱ्या गटात, दुसरा नंबर. म्हणजे हळूहळू वाढ होईल. आणि बैलगाडी क्षेत्रातला माणूस राजकारणात सुद्धा खूप पुढे जातो असं आम्ही ऐकलंय. तर निश्चित रूपाने तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. इथे मात्र आपण आता नाही. तत्पूर्वी बापरे, भरपूर मोठा आहे ना हा कूलर. आता कशासाठी असेल विचार करा. कोणी दिलाय आधी सांगा मला. हा आतिजी गायकवाड यांच्या माध्यमातून हा कूलर आलाय. हा कोणासाठी असेल? हा कूलर आहे फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी, म्हणजे अलंकार साठी. तर अलंकार यायचा आहे. मला असं समजलंय कल्याण भिवंडीमध्ये ऊन भरपूर पडतं आणि त्याच्यामुळे अलंकारला हा कूलर देण्यात येतोय. दादा जागा नसली तरी गंभे सरांच्या घरी ठेवू, पण घेऊ मात्र नक्की. अलंकारला आपण फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच साठी. हा या ना यादव साहेब पुढे, हँड ओव्हर करा त्याला. आतिजी गायकवाड आपण या पुढे या. आतिजी गायकवाड साहेब आलेत का? या चला. त्यांच्या माध्यमातून आपण हा अलंकारला कूलर देतोय. फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाते. निश्चित रूपानं अगदी यस यस आतिजी गायकवाड यांच्या माध्यमातून हा कूलर दिला जातोय. हा त्यांचे बंधू आहेत. आतिजी गायकवाड आज उपस्थित नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत. रुपेशजी बिरवाडकर आणि हेमंतजी भोईर यांना विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. अलंकारला ओहो हो बघा, भिवंडीमध्ये भरपूर गरमी होते, त्याच्यामुळे अलंकारला हा कूलर मिळतोय. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील ज्यांना अप्रतिम अशा 2 झेल टिपल्या, फक्त टिपल्या नाही तर अप्रतिम टिपल्या, मेन मॅचला टिपल्या. आणि मी म्हटलं ना, जो संघ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर वर आला त्या रोठ संघाचा आशिष मोरे ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यायचा आहे आशिष मोरे, आलेला आहे का?
गेले का? या राणा, राणा होता ना, राणा कुठं आहे? आशिष मोरे ठरलाय बेस्ट फिल्डर. या चला, आशिष मोरे आहे, रोठवाला आहे. रोठ मला वाटते संघ थांबलाय नाही थांबलाय माहीत नाही आहे. आलाय का? हा, व्हॉलेंटियर आलाय. या चला मित्रांनो या. मी विनंती करतो कमिटीला आपल्या माध्यमातून हा कूलर त्यांना हँड ओव्हर करायचा आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी सन्माननीय, हा यस, आशिषच का तू? हा, तो गेलाय नक्की, नो प्रॉब्लेम. आपण त्यांचा व्हॉलेंटियर आलाय त्याच्याकडे हँड ओव्हर करतो. मला वाटतं हा कूलर कोणा, योगेशजी उदले यांच्या माध्यमातून, वदले यांच्या माध्यमातून हा कूलर दिलाय. मी कमिटीला विनंती करतो आपण हँड ओव्हर करायचा आहे हा कूलर. नक्कीच या ठिकाणी आपण हा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा कूलर देतोय. आशिष वदले साहेबांच्या माध्यमातून हा कूलर आहे. नक्कीच जर पाहिलं तर आशिष मोरे याला आपण हा देतोय. रोठ संघाचा हा खेळाडू आहे. निश्चित रूपानं तो आता अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा व्हॉलेंटियर इथं आलाय. तत्पूर्वी पुढचा सन्मान आता ओमकार, ओमकार गुणलेखक ओमकार, ये बाबा ये. तुझ्या हस्ते आपण बेस्ट बॉलर द्यायचा आहे. ओमकारच्या माध्यमातून ओमकारच्या हस्ते आपण बेस्ट बॉलर देतोय. शिवदासजी भोईर यांच्या माध्यमातून आपण हा बेस्ट फिल्डर बॉलर साठी कूलर देतोय. बेस्ट बॉलर कोण असेल? हा बरोबर ना, कारण भिवंडीत गरमी जास्त पडते, मग एका कूलरनं भागणार नाही म्हणून दुसरा कूलर सुद्धा अलंकारला देऊया. कारण फक्त विकेटच नाही तर इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि प्रत्येक मॅच गोलंदाजीवर ज्यानं जिंकवली असा अलंकार ठरलाय सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतला. आता अलंकारकडे आपण येणार आहोत, अलंकारला या स्पर्धेबद्दल विचारणार आहोत. या नाही यादव साहेब, हा माईक द्या ना त्याच्याकडं. नक्कीच अलंकार काय म्हणशील एकंदरीत आजच्या या यशाबद्दल? सबसे पहले तो मैं अपने हमारे जो पैकेट स्पॉन्सर्स हैं उनको धन्यवाद बोलना चाहूँगा, क्योंकि हमारी लोकल टीम में हम लोग कोई बहुत बड़े स्टार्स नहीं है. हमको यहाँ पे लेके आए, खेलने का मौका दिया, उसके लिए सबसे पहले धन्यवाद मैं अपने स्पॉन्सर को देना चाहूँगा. बघा मगासपासून अलंकार अलंकार केलं आणि अलंकार हिंदी निघाला, म्हणजे मी काय बोललो ते समजलं का? अलंकार तुला समजलं ना? धन्यवाद. चला खूप खूप शुभेच्छा अलंकार तुला. असाच खेळ करत राहा आणि गंभे साहेब ही टीम सोडू नका. हे पॅकर कायम ठेवा, भविष्यात भरपूर नंबर आपल्याला घ्यायचे आहेत. हा लवकर करू का? म्हणजे तुमचं म्हणणं काय की इंटरव्ह्यू घेऊ नको? नो प्रॉब्लेम, नाही घेत. ठीक आहे, नाही काय, नो प्रॉब्लेम. तर आता बेस्ट बॅट्समन ज्याला खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ज्यानं अप्रतिम क्रिकेट खेळलं आणि तब्बल 114 धावा केल्या असा सर्वोत्कृष्ट फलंदाज. तत्पूर्वी यादव साहेब कोणाच्या हस्ते द्यायचं आहे? संतोषजी रटाटे यांना विनंती असेल. सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला ज्याने 114 धावांची खेळी केली असा चैतन्य पाटील ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. रोठ संघासाठी खेळत असताना आजचा दिवस तो आला नाही, पण काल त्यानं जे काम करायचं होतं ते केलं. बघा पुन्हा व्हॉलेंटियर येईल आणि या ठिकाणी राणा होता, राणा गेला. राणा कुठं आहे हा मोठा प्रश्न आहे. राणा आहे का दादा तिथं की गेला? आहे ना? राणा लाजणार, त्याला माहिती आहे त्याला मी प्रश्न विचारतो म्हणून. प्रदीप भोईर सर देखील आपली मागच्या दारानं रजा घेताना आपल्याला दिसत आहेत. तर या ठिकाणी बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय चैतन्य पाटील. 114 धावा कालच्या दिवसामध्ये चैतन्य पाटीलच्या माध्यमातून ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना दिसल्या. आणि आता हेमंत भोईर आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे. सन्माननीय सुधाकरजी सालुंके साहेब आपल्याला विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. रोख रक्कम 25,525
आणि आकर्षक असा चषक आपण देतोय. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला बडे मॅडमच्या माध्यमातून हा तिसऱ्या क्रमांकाचा चषक दिलाय. खैराखुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. यापूर्वी देखील त्यांनी चांडगाव प्रीमियर लीग किंवा शिवमराठा चषकाला नेहमी मदत केलेली आहे. तर हां यस तुम्हाला देतो, बोलायला देतो मी. बडे मॅडम आपल्याला सुद्धा विनंती करतो, आपण पुढे यायचं आहे. हृदय 11 सारसोली रोडखुर्द संघ ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. आपण यायचं आहे सारसोली रोडखुर्द संघ आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. हा जो तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आहे तो माझा असून मी अशी विनंती करतो की त्या पारितोषिकाचं वितरण एवन सुपरस्टारच्या वतीने व्हावं, एवन सुपरस्टारच्या वतीने व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. एवन सुपरस्टार नक्कीच हां ट्रॉफी देणार आहोत. एवन सुपरस्टारचा स्टाफ या. निश्चित रूपानं या ठिकाणी आपण हां 25,525 रुपयांचं कॅश प्राईज, त्याचबरोबर हा एक डमी धनादेश जो शिव मराठा चषक याच्यासाठी दिला गेलाय तो आपण देणार आहोत. निश्चित रूपानं अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलंय. डोंबिवलीवरून आले काही जण, रोडखुर्दवरून आले, चैतन्य उरणवरून आला होता, तिकडे पिंट्या अलिबागवरून आला, लांबून लांबून आले. पण गावचे सुद्धा काही कमी नाही हे त्यांनी दाखवून दिलं. कोलकातावरून आलाय, खरोखर कोलकाताच काय की मुंबईमध्ये राहतोय, डोंबिवलीत राहतोय ना, बरोबर. नाही नाही तसं नाही, त्याचा खेळ होता, त्यांनी खऱ्या अर्थाने त्याचा क्रिकेट दाखवला. तुला मराठी येतं ना? नाही तो बांगला भाषे हेट भालो. हा नाही तो आगरी पण बोलतो, तो सांगतोय. म्हणजे किती काय असलं रे आपली भाषा आपण सोडायची नाहीये. इथे दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. तत्पूर्वी हा चेक घेऊन जा दादा. तत्पूर्वी या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जात आहे. निश्चित रूपानं सारसोली रोडखुर्द संघाला हृदय 11चा हा संघ आहे. पुढचं पारितोषिक देतोय दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, जे खऱ्या अर्थानं काल खेळले, आज खेळले आणि आज शेवटला जरी ते हरले असले तरी मानात हरले, वन साइड हरले नाही एवढ्या मोठ्या संघासमोर. श्लोक 11 चांडगाव संघ, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ओनर नरेशजी साळवी यांचा संघ आहे. नरेशजी साळवी साहेब आपण वरती यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. नक्कीच श्लोक 11 चांडगाव संघ 55,555 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर हा चांडगाव प्रीमियर लीगचा भव्य चषक, चांडगाव प्रीमियर लीगचा विजेता आणि शिवमराठा चषक चांडगावचा उपविजेता असा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं श्लोक 11 चांडगाव संघ, एकदा जोरदार टाळ्या वाजवा श्लोक 11 चांडगाव संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सन्मान्य रुपेशजी साळुंके यांच्या माध्यमातून हा चषक आपल्याला पुरस्कृत केला गेलेला आहे. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रुपेशजी साळवी यांच्या माध्यमातून साळुंके यांच्या माध्यमातून हा चषक आपल्याला दिला गेलाय. तत्पूर्वी मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे, याचं देखील ध्यान असू द्या यादव साहेब, कारण जे काय आहे ते आपल्या युट्यूब ऑपरेटरनं काढलंय, अगदी सरळ सरळ काढलंय. कुठल्याही प्रकारे कुठलीही गोष्ट आपल्याला अशी टप टू टप युट्यूब ऑपरेटर रॉबर्ट दिसली नाही ना. जे काही आहे ते सरळ सरळ दिसलं. थोडीशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर ठरलं की कोणाला द्यायची, त्याच्यामुळं विषय हा येतच नाही आहे. आणि विषय येत असता तर अलंकारला 2 कूलर मिळाले नसते, हे सुद्धा वेगळं आहे. इथे थांबा काका, टेम्पो मागवायला लागेल, टेम्पो मागवायला लागेल, सगळं सांगतो. मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्ही आहे, एलईडी टीव्ही कोणाकडून आहे? गोविंद यादव, दिलीप सालुंके, हेमंत भोईर यांच्याकडून.
हा द्या कॅश प्राइज द्या. 55,555 रुपयांचं कॅश प्राइज. पण त्या कॅश प्राइज पेक्षा ओनर काय म्हणतील, माझ्या घरात ती ट्रॉफी महत्वाची आहे. बरोबर ना साहेब? कॅश प्राइज पोरं वाटून घेतील, पण ओनर म्हणतात ट्रॉफी महत्वाची आहे. कॅश साठी कधी ओनर खेळत नाही. तिकडे गंभे साहेब बसलेत, त्यांच्या देखील मनात तेच असणार आहे, कारण ट्रॉफी महत्वाची आहे आपल्या घरात येणं. एवढी मोठी ट्रॉफी गंभे साहेब बाईकवर जाईल का, की फोर व्हीलर आहे? फोर व्हीलर मध्ये तुम्हाला टपावर टाकून न्यायला लागेल. एक वेळ बाईकवर जाईल ती. आणि हा बाईक भेटली तेव्हा मला वाटलं टॉस बॉक्स मोडतात की काय, पण शेवटचा टॉस होता त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे. त्यांनी भरपूर आनंद साजरा केला होता. नक्कीच या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 55,555 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येते. अमोल मधुकर यादव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. नक्कीच भरपूर मदत, युवा उद्योजक आहेत अमोल यादव, ज्यांनी फायनलच्या मॅचला षटकार मारला तर 2,000 रुपयांचं पारितोषिक ठेवलं होतं. तर अमोल यादव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात येत आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. नक्कीच खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला. भविष्यात अशीच प्रगती करत राहा. मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी कोण? LED टीव्ही आहे. आता प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं आम्ही मॅन ऑफ द सिरीज साठी. चैतन्य पाटील कडे बघितलं, 114 धावा, 2 विकेट होत्या. नंतर मग कमिटीला विचारलं, एका विकेटला 10 पॉइंट आपण देतो. मग चैतन्यचे झाले 134 पॉइंट. त्याच्यानंतर आला फक्त 94 धावा आणि 6 विकेट घेणारा 154 पॉइंट करून प्रेम यादव ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, जो श्लोक 11 चांडगाव संघाचा भाग होता, ज्यानं अप्रतिम क्रिकेट खेळलं. आणि त्याच्याकडे हा LED टीव्ही जातोय. प्रेम यादव, ती टीव्ही इकडे राहू द्या, पहिला इकडे या. हा गोविंद यादव, त्याच्यानंतर दिलीप सालुंके आणि हेमंत भोईर यांच्या माध्यमातून आहे. धन्यवाद डीजे. प्रेम काय म्हणशील? हेमंत भोईर उपस्थित नाहीत, त्यांच्या बदली रुपेश भोईर आहेत. प्रेम सांग काय म्हणशील? रुपेश बिडवारकर आहेत. प्रेम सांग तू काय म्हणशील? बोल प्रेम, परत काय म्हणशील? अरे नवीन असलास तरी बोलतोस ना. भांडा म्हणजे मी बघितलं परवा भांडणं झाले तर मोठा तिकडे भांडत होतास. आता बोल काय बोलशील? बोल प्रेम. पहिले तर मी लीगला नव्हतो. माझी एक्झाम होती, एक्झाम कॅन्सल झाली. मी सगळ्यांना सांगितले, त्यामुळे मला घेतल्यानंतर माझ्या 8 चिठ्ठ्या उडवून मध्ये एक टीममध्ये गेलो, श्लोक 11 मध्ये. आणि संघ मालकांनी चान्स दिला, त्यामुळे त्याचे धन्यवाद मानतो. कसली एक्झाम होती? सेकंड सेमेस्टर होती. कुठली पण? सेकंड सेमेस्टर बीकॉमची ना? नाही तर आमचा म्हणजे आदर्श मी बघितला, माझ्याच बाजूला होता. माझं MA पूर्ण झालं, तो अजून BSCच करतोय. असं नको करू मित्रा, चांगला क्रिकेट खेळ. निश्चित रूपानं अजून थांबा. अजून बोलायला देऊ का अलंकार? काय देऊ? हा काय बोलतोय आशिक, काय सांगू? हा देतो. अजून सांग काय ह्या लीग बद्दल बोल. हा मला सांग, टीव्ही आहे का घरात? टीव्ही आहे? नाही आहे ना? मग हा टीव्ही योग्य ठिकाणी गेलाय. खऱ्या अर्थानं फक्त एक्झाम झाल्यानंतर लाव, नाहीतर एक्झामच्या आधी लावशील आणि मग काय वेगळं होईल. काय यादव साहेब अजून काय विचारायचं तुम्हाला? काकाची टीव्ही घेऊन गेलाय. वा वा, चांगली गोष्ट आहे. निश्चित रूपानं प्रेमला आपण या ठिकाणी देतोय हा LED टीव्ही. या ठिकाणी प्रेमला हा LED टीव्ही दिला जातोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,11,111 रुपये आणि हे भव्य चषक. ते चषक देण्याआधी गंभे साहेब तुम्हाला 2 शब्द बोलायला लागतील. गंभे साहेब तयार आहेत. गंभे साहेब कायम तयार आहेत. एकदा थांबा साहेब, 1 मिनिट मी नाव घेतो. मग या सगळ्यांनी तिथेच थांबा. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला स्वरा ओवी 11. बरोबर नाव घेतलं ना? स्वरा ओवी 11 खैराळे संघ. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या आता सगळ्यांनी. धन्यवाद डीजे साहेब. काय सांगाल लीग बद्दल, सगळ्या एकंदरीत आयोजनाबद्दल? सर्वप्रथम
शिव मराठा चांडगाव संघाचे मी धन्यवाद मानेन. त्यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलं आहे. उत्कृष्ट अशी आमच्या विभागातील एकमेव अशी स्पर्धा आहे की तिचं आज कौतुक होत आहे अख्ख्या रोहा तालुका रायगड जिल्ह्यामध्ये. त्यामुळे मी त्यांचा पहिला धन्यवाद मानेन. तसेच 5 वर्षापूर्वी मी ह्या मैदानावरती खेळलो होतो आणि मी क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचलो होतो. पण काही कारणास्तव माझा पराभव झाला होता. पण आज तो पराभव मी भरून काढलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या पूर्ण टीमला मी धन्यवाद देईन. तसेच चांडगाव गावच्या सर्व युवकांचा मी आभार मानेन, कारण या युवकांना आज सुंदर असं नियोजन करून स्पर्धा राबवली. त्यानंतर माझे मित्र सुधाकर साळुंके या गावचे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्यामुळं आज ह्या गावामध्ये कमीत कमी 30 ते 40 युवा उद्योजक झाले आहेत. आमच्या विभागातले हे युवा उद्योगांचं एक गाव आहे. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन. धन्यवाद गंभे साहेब. या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघाला. असाच संघ, आणि मी सांगतो ते लक्षात ठेवा, भविष्यात देखील भरपूर स्पर्धा आहेत. ही साईड अशीच ठेवा, ही साईड तुम्हाला भरपूर बक्षिसं मिळवून देईल. तत्पूर्वी हे ट्रॉफी आपण देतोय, त्याच्यानंतर काही सन्मान राहिलेले आहेत. ठीक आहे, तत्पूर्वी डीजे मास्टरचा आपण सन्मान करणार आहोत. राकेश पाष्टे आपण यायचा आहे, आपला सन्मान केला जाईल.